लोकी बोनच्या आवाजापर्यंत तू पोचू शकत नाही, पण तू जर गाणं म्हटलंस ना, काळा नवी खुळखुळा हा परशुराम बोलता गाणं बघ. आणि जी आता रुपवळ घेतली ना, लाज वाटता माका 40 वर्षांचं सांगू, आता ही रुपवळ घेतलं ना बुवा, ती आम्ही म्हणतो ती रुपवळ घेतलं, आम्ही म्हणतो ना की रुपवळ, आम्ही आता म्हणत नाही सध्या, ती घेतलं लाज नाही वाटत? 40 वर्षानंतर स्वतःची लाईन सोडून दुसऱ्याच्या लाईनीतली रुपवळ घेताय ती नाही नाही का? मी सांगतो ना, काय कर्म सांगताला. ज्ञानेश्वरी वाचलात का? ठीक आहे, मी नाही वाचली बुवा, तुम्ही वाचलात ज्ञानेश्वरी? तुम्ही वाचलात काय? तुम्ही वाचलात काय? मी सांगितलं ना तेव्हा, मी 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 सांगितलं ना की मी नाही वाचली म्हणून. आज माका विजय परब बुवांच्या त्या वाढदिवसाला गेलो तेव्हा ज्ञानेश्वरी दिली आम्हाला, पण वाचेन मी पुढे. तुम्ही वाचलात का असं म्हणते मी, होय ना? अच्छा, नाही ना, वाचली असत तर विचारेन ना मी. कोणी लिहिली ज्ञानेश्वरी? आता सांगा, गुगलवर हे सगळं नेट नाही आहे सर. ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचलात ना तर लिहिली कोणी ती सांगा ना. सांगू का आता ताबडतोब? आता वहीची पाना परत तुझी लागते तुका. आम्ही वाचली नाही, ती वाचली नाही. चहा शरम वाटतं, शरम. तू काय बोलतोस तर तुझं तर तू चतुर्भुज झालंस, म्हणजे तू ध्यानभ्रष्ट झालेलोस. चहा पित होतो तर तू सांगतो की मूत पिल्यासारखे वाटतात. तुझ्या घराकडे चाय म्हणून मूत देतात काय रे? माझा अपमान नाही आहे, ज्यांनी चहा बनवलेला ना त्यांचा अपमान आहे. वाक्याचा अर्थ बघ जरा. तू त्याच्यापेक्षा स्वयंभू पी ना, हे स्वयंभू पी. रामाचा जनता, होय कोणी झाले? रामाचा जनता, रामाचा जनिता. आधी तो श्लोक, हे इकडे बघ, हे श्लोक आहेत ना, तिथं एक शब्द जरी बदललो ना तरी त्याचा अर्थ बदलता, लक्षात घ्या. रामाचा जनिता तथा यमपिता, हे दोघे बंधू कसे, सूर्याची भगिनी यमास जननी, हे नाते ऐसे कसे. सूर्याचा पुतण्या यमास म्हणतो, मी बाप तुझा कसा. बोले विठ्ठल हा पदार्थ उमदा, षण्मिंशीचा वायदा. षण्मिंशाचा वायदा नाही, आता वाचून हे पुस्तक आणलं ती सडली आहेत आता ती. 40 वर्षात जरा बदलती. स्वतःच्या मनाचं सांग काहीतरी. 40 वर्षात तू काय इतके काय तुझ्या तोंडपट काहीच नाही केलं, सगळं वाचून सांगतं, लाज नाही वाटता? रेड्यावर फक्त खाऊन फुगलो तू. तू म्हणतो ह्यो म्हणतो कोणत्या घरात गेलो तर बायकांची नावा शोधित फिरतात. त्या विषयात बोलू का मी? उगीच माझं तोंड चालू नको. आपण ज्याची खावी पोळी ना त्याची वाजवावी टाळी बुवा. त्याच्या आई वडिलांचं नाव सुद्धा आम्ही अनिल बुवांच्या त्यांच्या पाटकांच्या आई वडिलांचं नाव घेतलं, लिहून घेतलं. हो, का घेतलं तर त्यांचे आई वडील ज्यांच्या पोटी हा पुत्र जन्मला अनिल, त्यांचा 50वा वाढदिवस या पद्धतीत साजरा होतोय. तर जर बघू त्यांचे आई वडील असते ना तर पुत्राक जन्म दिलेला तो त्यांना अजून आनंद झाला असतो, लक्षात घ्या. आणि स्वर्गातून ते सुद्धा आज सुखा समाधानाने बघत असतील हा सोहळा. तुका तिला आज शरम काय नाही? तू लगेच नावाचा विषय सांगितलं, तू त्या विषयावर घसरलं. तू ह्याच्या सरस्वती म्हणून सांग ना की लग्न झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या तांदाचे नाही. उगीच नको ते विषयावर बोलू नकोस. बायकांची नावं शोधित फिरता म्हणून. तुझ्या घराकडे कधी मी नावं विचारले बायकांची? कार्यक्रम ठेवला तर बुवा नक्की विचारेन. का विचारायची गरज? अरे माझी आपली गाडी असते, आपली गाडी. कोणतरी पटान उघडून प्रयत्न केला, परत बंद केलं. नाहीतर बॅटरी डाऊन झाली तर आम्ही हेच राहू. हे डायरेक्ट ढकलून नेऊ तुला का गाडीमध्ये उतारा नाही ते. काय रेडो नुसतो वाघ माझा उपयोग काय? हो, 2 वाघांची टक्कर कसली करमायची. तू जेव्हा डॉबरमॅन तुम्ही म्हटलात माका तेव्हा मी कुत्रे बघून तुमका म्हटले. तुम्ही आरसो घराकडे जाऊन बघा स्वतः, तो चेहरा कसो दिसता, तो सरळ जाता. तो गॅस गेले म्हणून मध्यंतरी वीग लावलेले, तो बरोबर दिसेना. पोरगे झाले, बाबा तुम्ही आता म्हातारी झालात, लगेच वीग तो काढून टाकले. नशीब तो काढू होतो, नाही तर ऐकता सगळ्या फर्निचर वरता उतरता लागला असता.
गाऊन होते गाडी बंद करा आणि हे कर तुमच्यासाठी बोलण्यासाठी गाणं म्हणतोय. प्रेमावर भरलं ग तुझं हॅलो आता मन भरलं ग तुझं प्रेमावर भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला आझाद केलं तुला आता मन भरलं गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला गद्दारी करून तू तर म्हणतो गद्दार मला आझाद केलं तुला आई भगवती कला दिंडी तोरसोळे यातील कलाकार तुकाराम महाराजांची भूमिका करतात यांकडून हे 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्यात तुकाराम महाराजांनी असं सांगितलंय बुवा की विच्चू पिंडीवरी बैसला देवपूजा ना आवडे त्याला तेथे पैजाराचे काम व्हावे अधमाची अधम ती अधमगिरी माझी चालू आहे. लक्षात घ्या नवीन प्रकारची नवीन नवीन गाणी येतात 2-4 गाणी नवीन घेतोय आणि मग गजराला सुरुवात करतोय. तू मला अंगुराचा काय जातं चाय पिऊ जाऊ नको हा आता घे तू त्या टाकू जातोस ना त्यात घे ग्लासात आणि घे जरा शिवांबू म्हणजे सगळे आजार दूर होतील तुझे नाही तर डायरेक्ट धार लाव. वेळेवर यायचं वेळेवर ही माझी वॉर्निंग आहे. तुम्हाला अंगुराचा बुवा दुसऱ्या बुवाच्या मंडळी सांगता ना तुझं पाटील 35 वर्षात खाई गेलो 35 वर्षात तुझ्यात असणार हो चकवादक पाटील खाई गेलो पाटकर पकवादक खाई गेलो भंगार जे का आम्ही म्हणायचो ना तुझं धरकरी खाई गेलो. तुझे बंधुराज हल्ली 10 वर्षापूर्वी मुंबईवरून आले तेव्हापासून तुझे हे बंधुराज एक बंधुराज कंटिन्यू असतात. काय बुवा या विषयात तुम्ही माझ्याशी बोला नको पण एक मोठं बुवा म्हणून रिस्पेक्ट ठेवतो इज्जत काढून घेऊ नको. तुम्हाला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग मी शेरणी शिकारी तुला कडी मी शेरणी शिकारी मी भाबडा ससाग एक फूल वाहतो सके जवा तुला पाहतो सके एक फूल वाहतो तरी पैज लावतो सके
जवा तुला पाहतो सखे फुल पाहतो सखे जवा तुला पाहतो अशी नवीन नवीन गाणी अजून एक दोन गाणी जी मार्केटमध्ये चालतात. काजळ लावून आले मी आज असं नको बघू अहो येते मला लाज केला शृंगार आज घातला यशात दिसते मी भारी जणू अप्सराई घात ओ नटवाली कुटुंबियानी घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझी मोरणीची साज गुलाबी साडी आणि लाल मुलीच नव्हत रे काना माझ्या मना. लहान दोन्ही मुलींना त्यांच्यासाठी एकदा बहिणी बहिणी आहेत त्या एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अगदी भजनाची मजा लुटतात आणि आता 1-1:30 वाजला तरी पण अजून त्या जागे आहेत. बरोबर ना? हे आम्ही तुमच्या एवढे लहान होतो ना तेव्हा आमका गाणं यायचं कुठच्या माहिती आहे? पप्पा सांगा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पांची. पप्पा मम्मीचे मम्मी पप्पाचे आम्ही कोणची तर मुलीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मना तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले वा मुलीच नव्हतं रे काना माझ्या मना त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. लोके मोहनच्या ढिग्याची आठवण येईल. खरोखर खूप छान. हॅलो नको छळू रे नंद किशोरा नको सोडू वेळी धरलेला हात सोड कृष्णा जाऊ दे विकण्या लोणी कान्हा रे जाऊ दे विकण्या लोणी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी. भिजली माझी बांगडी बांगडी
बांगडी बांगडी बांगडी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यावरती मी नेहमी गाणं म्हणतोय. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्यावरती एकत्रित गाणं घेतोय. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या राजगडावर एक त्या राजगडावर एक अवतार करावा, एक त्या राजगडावर एक अवतार करावा, राजगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला, दलितांनी दलितांचा राजा महाडोष केला, आणि शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती, त्यात भवानी परी भीमाच्या हाती लेखणी होती, विनागले दोघांच्या काळे कोकणातले डोंगर, विनागले दोघांच्या काळे कोकणातले डोंगर, एक त्या राजगडावर एक त्या राजगडावर तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली, शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे घर की सवारी, शिरडी वाले साईं बाबा है, तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली, शिरडी वाले साईं बाबा, शिरडी वाले साईं बाबा. गजराला सुरुवात करतोय. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, तुमका सांगते शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायच्या. रामायणात बुवानी सुद्धा मगाशी सांगितलं राम हे अक्षर कसं तयार झालं. छत्रपती शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले, म्हणजे आजचा यांचा जो वाढदिवस आहे तेवढीच वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जन्मले, तरी पण एवढे गड किल्ले तयार केलेत की अजूनही 400 वर्ष झाली तरी त्यांचा पाया कुठे ढासळलेला नाही. लक्षात ठेवा, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थान करून ठेवलेले आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाची बातमी जेव्हा त्यांचा कट्टर विरोधक औरंगजेबाला कळाली, जातीचा मुसलमान
नमाज पडत असताना त्यांना कोणीतरी बातमी सांगितली की अब्बाजान शिवाजी महाराज का देहांत हो गया. मुसलमान लोक कधी नमाज मध्ये थांबवत नाही. त्यांनी नमाज थांबवलं आणि उठून उभा राहिला नाही. अवकाशाकडे हात करून उभा राहिला. तो म्हणतोय अल्लाह ए खुदा तेरे जन्नत के दरवाजे खुले कर दे. माँ बेटियों की इज्जत रखने वाला हिंदुस्तान का एक बड़ा योद्धा तेरे पास आ रहा है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती. लक्षात ठेवा. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकायच्या, जिजाबाईच्या गोष्टी ऐकायच्या, रामाच्या गोष्टी ऐकायच्या, कृष्णाच्या गोष्टी ऐकायच्या, तरच 100% हे तुमच्यावरती चांगले संस्कार होणार आहेत. मी गजराला सुरुवात करतोय. सन्माननीय अर्पित फाटक यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. बुवा तुम्ही म्हणता ना सर्व गुण संपन्न कोण नाही. मंडळाच्या बाबतीत तसं असतं बुवा. मी मगाशी तेच विचारलं. पाटील तुमच्याकडे 35 वर्ष जवळजवळ होते माझ्या माहितीप्रमाणे. आज कुठे आहे? जातात ना कुठे, ते कुठेतरी जातात ना, बरोबर ना. तुमचा पाटकर मी सांगितलं माझ्याकडे 25 वर्ष विराज वाजवतो. केव्हा तरी घ्या. आता पर्याय आहेत ना बुवा. मंडळी तीच घेऊन चालव असं कुठे आहे. पण हे माझ्याकडे तुमच्याकडे जसे तुमचे भाऊ सख्खे आहेत हे माझ्या भावासारखे आहेत. पण हे तिघे जण 25 वर्ष आहेत आणि तुम्ही त्यांना बघताय. अर्थात तुमचे ज्यांच्याशी संबंध ते नाही आहेत म्हणून तुमका जवळचा वाटतात. हा कारण त्यांचे तुमचे संबंध बरे आहेत. त्यांची सगळ्यांची नावं तुमका पाठत तोंड पाठत असं बोललं तर चुकणार का? चुकीचं ठरणार का? असं बोलले तर चुकीचं ठरणार. बुवा ह्या विषय तुमच्यासारख्या माणसांनी तरी बोलू नये. लक्षात घ्या. हिला लक्षात चूक झाली म्हणून सांगा की असं बोललो गुंडू बुवा नाही. कोण नाही धुतल्या तांदळाचो कोण नाही आईसर हे बरोबर ना. स्वतंत्र स्वर्ग निर्माण करण्याची ताकद होती ना ज्या विश्वामित्रात. तो सुद्धा त्या मेनकेच्या प्रेमाखातर गेलो ना. इतक्या वर्षाची तपश्चर्या गेली ना. तर तुम्ही तर माणूस असो बरोबर ना. मग हे उदाहरण दे नाही ती तुम्ही वाचीव वाच. तू वाच आणि लोकांना उदाहरण दे. हे खोटं सांगून चालत नाही. चिडतोय कुठे? तू वाच ना. तू वाच आणि दे उदाहरण. आणि विश्वामित्र आणि मेनका यांच्या विकृतीमधून ना शकुंतला जन्माला आली. आणि शकुंतला आणि दुष्यंत राजा यांच्या विकृतीमधून महाभारतातलं पहिलं पुरुष जन्मात येलो. ह्या वाचल्याशिवाय संबंध ना. आणि ह्या बाबतीत माझ्या भानगडीत पडा नको. तुझा तू आपला सांगायचं काम कर, मी माझं सांगत. माझं चिडण्याचा विषयच नाही. चिडतो कोण? चिडू नको म्हणून सांगतो कोण? ज्याच्या अंगात चोरी असत तो सांगता चिडा नको म्हणून. उगीच नाही चिडत. तुम्ही सांगितलेले सगळे विषय मी सहजासहजी घेत होतो ना. मंडळीपासून सगळे विषय घेतले. पण आपण बोलताना सुद्धा एक लेवल ठेवली पाहिजे. चाळीस वर्ष झाली सत्यनारायणाची पूजा कुठेही असलं तरी पण 40 वर्षानंतर सुद्धा ही नवीन नवीन गाणी येणार जातात. परंतु सत्यनारायणाची पूजा कुठेही असली तरी एकच गाणं लागलं जातं. श्रीहरी जगत पिता दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा ऐकत सत्यनारायण. माझी जरा शहरी तुला
व्यसनाचा लाभ आज घेऊया करूया आणि एक विषय तू खरीच्या भ्रमातच तुम्ही काय सांगितलं की या शिरगावच्या ह्या वाडीने मला खूप मोठं केलं किंवा शिरगावात मी एवढ्या बाऱ्या केल्या व 25 वर्षात असा तुमका वाटता काय की माझ्या इकडे बाऱ्या झाल्या नाही आणि स्वतःचा मोठेपणा कशासाठी सांगायचा माकडात पण तसं वाटतं की माझी लाल तर दुसरा म्हणता माझी लाल दिसता हे का तुम्ही माहिती आहे घासून घासून लाल झाली होती घासून घासून लाल झाली आहे असं विषय तो गजराला सुरुवात करतोय अशी कशी जगास शार्प झालंय शार्प कमी करा कलीची बाधा हॅलो आता सध्या कलीची बाधा झालेली आहे म्हणतो प्रत्येक जणांना वाटतं की माझ्या इतकं शाणू दुसरं कोण नाही बुवांका वाटतं माझ्या इतकं शाणू कोण नाही माका वाटतं माझ्याशिवाय शाणू कोण नाही एकमेकाचे पाय खेचण्याचे प्रयत्न करणार असा विषय आहे नवीन गजर आहे ह्या मंडळी बरोबर झालेला नाही म्हणजे दुसऱ्या मंडळी बरोबर झालाय अशी कशी जगास कलीची बाधा झाली अशी कशी जगास कलीची बाधा झाली झाली पुण्याची ती तिजोरी ही खाली झाली पुण्याची ती तिजोरी ही खाली हरिनाम विन कोणी नाही वाली हरिनाम विन कोणी नाही वाली अशी कशी जगात कलीची बाधा झाली झाली पुण्याची ती तिजोरी ही खाली झाली पुण्याची ती तिजोरी ही खाली हरिनाम विन कोणी नाही वाली हरिनाम विन कोणी नाही समजून घेणे आयुष्याचा खेळण्याला हरिनामात वेळ घालवावा सारा समजून घेणे आयुष्याचा खेळण्याला हरिनामात वेळ घालवावा सारा जगाच्या बाजारी मांडला पसारा गुंतू नकोस कोणी नाही चालणारा तुम्हाला कोण करायला येणार नाही लक्षात घ्या आपल्याला दुसऱ्याच्या आनंदात दुसऱ्याला आनंद झालेला बघून जर आपल्याला आनंद वाटत असेल तर 100% तुम्हाला त्या दिवशी देव भेटेल ही सत्य परिस्थिती आहे इथे तुम्हाला कोण वाचवायला येणार नाही चालू ठेव कोण वाचवायला येणार नाही तुमचं कर्म तुम्हाला शेवटी वाचवणार म्हणून काय म्हणतो बघा जगाच्या बाजारी मांडला पसारा गुंतू नकोस कोणी नाही चालणारा चाले बोल बाला फॅशनच्या नावाखाली चाले बोल बाला फॅशनच्या नावाखाली चाले बोल बाला फॅशनच्या नावाखाली
नावाखाली नव्या पिढीचं आळा कोण घाली, नव्या पिढीचं आळा कोण घाली. हरिनामाविना कोणी नाही वाली, अशी कशी गणाच कलीची गाठ झाली, झाली पुण्यतिथी तिजोरी खाली, झाली पुण्यतिथी तिजोरी खाली. हरिनामाविना कोणी नाही वाली, आई बापाची तुझ्या कष्टाची कहाणी विसरून गेला येता लाडाची ती राणी. आई बापाची तुझ्या कष्टाची कहाणी विसरून गेला येता लाडाची ती राणी. बिकट वाटेत सोबतीन कोणी आठवील बाप वेळ जाईल निघूनी. आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे सुद्धा नशिबाचे भाग आहेत. आज अनिल भाऊचे आई वडील जर जिवंत असते तर त्यांना एवढा आनंद झाला असता की दुसऱ्या गोष्टीत त्यांना एवढा आनंद झाला नसता. कारण आपल्या हे घर ह्याची परिस्थिती ही शून्यातून निर्माण केलेलं हे विश्व आहे, लक्षात ठेवा. आज जे काय नावाला लौकिकाला आले समाजाची सेवा जास्त खूप झोपून नाही, परंतु समाजाची सेवा आणि प्रामाणिकपणे जर तुम्ही काम केलं तर 100% तुमच्या बरोबर तुमचा समाज राहणार. याचं जिवंत उदाहरण हे अनिल फाटक आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हळूहळू नाहीतर चालू ठेवू हळू. नाहीतर आजची परिस्थिती शेजाऱ्याकडे म्हाळ असलो आणि म्हाळ उद्या घालायचो असलो तर शेजारणीच्या बाईक विचारतो, अरे बाबा वाटाणे किती घालू, बटाटे किती घालू, तर ती शेजारी सांगतली जवळजवळ 5-1 किलो तरी बटाटे घालू बाई, 4-5 किलो वाटाण्याचा सांबार करू बया. चांगल्या उद्देशात कधीच सांगत नाही. 4-5 कुडवाचा भात करू बळ म्हाळा. आणि त्या शेजारीच माहिती असता याच्याकडे म्हाळा कोण यावचा नाही, म्हणजे दुसऱ्या दिवशी तर सगळा शिजवलेला उकिरड्या जेव्हा टाकताना शेजारी जिच्याकडे म्हाळ असतात तेव्हा शेजारी बघून आनंद होता. लक्षात ठेवा. एवढी माणसं एवढ्या 3-4 पंक्ती लग्नासारख्या जेवणाच्या पंक्ती यांच्या इथे बसला नसत्या जर यांचा संबंध लोकांशी चांगला नसता ना. याच्यावरून माणसाची विद्वत्ता कळते, लायकी कळते की या माणसाची समाजात काय लायकी आहे. प्रत्येकाच्या वेळेत जर आपण गेलो तर 100% तुमच्या वेळेस आपले लोक येणार. यांच्या आई वडिलांचे सुद्धा नाती रिलेशन त्या पद्धतीत समाजाची असणार. म्हणून आपले आई वडील म्हातारपणापर्यंत जिवंत असणं हे सुद्धा आपल्या नशिबाचे भाग आहेत. तरुणांना एवढंच सांगायचंय की आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात मरेपर्यंत पाणी येऊ देऊ नका, म्हणजे आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही. आपल्या आई वडिलांची किंमत केव्हा कळता, जेव्हा आई वडील जातात तेव्हा कळतात. बुवा मगाशी म्हणाले, हो तू जर गेलं नाही, मी जर गेलोय तर तुका 4 दिवस सुद्धा ठेवतो नाही. ही वृत्ती माणसाची, लक्षात ठेवा. ही वृत्ती माणसाची तशी उपयोगाची नाही. म्हणून काय म्हणतोय बघा, आई बापाची तुझ्या कष्टाची कहाणी विसरून गेला येता लाडाची ती राणी. बिकट वाटेत सोबतीन कोणी आठवेल बाप वेळ जाईल निघूनी. सोडून मोह माया बांध मायेचा तो घाली, सोडून मोह माया बांध
तो घाली माणुसकी मान साकली हरवली माणुसकी मान साकली हरवली अशी कशी जगात कलीची वाट झाली अशी कशी जगात कलीची वाट झाली पुण्याची तिजोरी खाली झाली पुण्याची तिजोरी खाली कोण नाही कोणता आणि डाळ भाजून जा बरोबर ना इथे कोण कोणाचं नाही आपण मेल्यानंतर आपली बायको उंबरट्याच्या पलीकडे सुद्धा येणार नाही लक्षात ठेवा माझो घो करणारी बायको नवरा जर गेला तर उंबरटा सोडून त्याच्या पलीकडे येऊ शकत नाही बरोबर ना मुलगी सुद्धा आड्यापर्यंत मुलगा फक्त कानालायपर्यंत पोरगोर होतो मित्र परिवार नुसती लाकडांचा सरा नसला का मित्र परिवार सगळे पाहुणे पैसे मोठी माती दिल्याने काय वाटेक लागते लक्षात ठेवा ही आपली परिस्थिती आहे आपण एकटा आलोय आणि एकट्यालाच जायचंय फक्त तुम्ही जे काही कर्म करणार ते कर्म तुमच्या कामात येताला तुमची प्रॉपर्टी कर्म आहे पैसो बिसो घरातून हात सुद्धा लावून देऊ नाही दोन झिल असले तर बापूस गेल्यानंतर सातबारा केव्हा नावावर होतो त्याची वाट बघणार लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये मुलींचा संबंध चांगला असेल भावाचे तर बरोबर नाहीतर भावाचे आणि बहिणीचे कित्येक खटले अजून कोर्टामध्ये चालू आहेत ही बापाच्या इस्टेटीचा विषय आहे बरोबर ना बाप मेल्यानंतर माझ्या आबाचो चष्मो राहलो चष्मो सुद्धा लावून घेतले माझ्या आबाची काठी रवली ती सुद्धा लावून घेतले पण आबाचो पैसो असा घटलो तो जाळून कोण देणार नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे म्हणून म्हणतो बघा माणुसकी मान साकली हरवली माणुसकी मान साकली हरवली हरिनाम विना कोणी नाही खाली पुण्याची तिजोरी खाली खाली पुण्याची तिजोरी खाली हरिनाम विना कोणी नाही शेवटचं कडवं आहे गजराचा चटणी भाकर अन मिरचीचा तो ठेचा चटणी भाकर अन मिरचीचा तो ठेचा चटणी भाकर अन मिरचीचा तो ठेचा मुकात घास तेव्हा होता अमृताचा बघा त्यावेळीची चटणी भाकर ही फार महत्वाची होती आपली आजी आई आपल्याला चटणी भाकर द्यायची पिठी भाकरी द्यायची बरोबर ना आणि आता पोरगोरडाक लागलो तर बापू 100 रुपये किंवा 100 रुपये देतील सांगतील जा पटकन नाक्यावर आणि चायनीज घेऊन ये आणि चायनीज खा ही आजची परिस्थिती आहे लक्षात ठेवा पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ जमीन आसमानाचा फरक तुम्ही किती लोक वयस्कर आमच्या समोर बसलात तुमच्या दोघांची वय ही जवळजवळ 70-80 वर्ष तुम्ही पार करून गेलेले आहात आम्ही एवढी वर्ष जगू याची खात्री नाही कारण तुम्ही त्यावेळेस काबाड कष्ट केलेले आहेत बरोबर ना तुम्ही भाकरी बरोबर पिठी खाऊन दिवस काढलेले आहेत आताच्या तुमच्या मुलांना तरी आताची तरुण मुलं विचारणार बापाशी की माझ्यासाठी काय केलात तुम्ही असं मुलं जेव्हा विचारतात तेव्हा बापाला वाटते बापाच्या डोळ्यातून अश्रू घालतात सगळं करून देतो बाप म्हणून जे काही कर्तव्य आहे ते आपल्या मुलाचं सगळं करून देतो तरी बापाला मुलगा विचारतोय
की तुम्ही काय केलात. अरे तू काय जन्म दिलं या तुझ्यासाठी किती मोठा. 84 लक्ष योनी फिरून आपला मनुष्याचा देह मिळालाय आणि त्या बापाला तू विचारतोयस की तुम्ही माझ्यासाठी काय केलात. म्हणून सांगते, मुलं मोठी झाली, कॉलेज संपून मोठी झाली की त्यांना फिरायला पैसा देऊ नका. तुमचे पैसे तसेच राखून ठेवा, नाहीतर तुमची मुलं तुमच्यावरती उद्या परतून जाणार आणि आपल्याला दुसरीकडे हात पसरावा लागणार. ही परिस्थिती लक्षात ठेवा. हे सगळ्यांच्याच बाबतीत घडत नाही, पण ज्यांना जन्म दिलाय त्या मुलांच्या नावाने कित्येक आई वडील रडतायत. ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला वृद्धाश्रमात जावं लागेल. मग तुम्हाला समजेल ज्यांची मुलं डॉक्टर आणि वकील आहेत, ज्या मुलांना डॉक्टर वकील घडवलं त्या मुलाचे आई वडील 40-40, 50-50 हजार रुपये पेन्शन घेणारे आई वडील आज वृद्धाश्रमामध्ये जन्म देणाऱ्या मुलांच्या नावाने ढसाढसा रडतायत. ही परिस्थिती आहे. म्हणून काय म्हणतो बघा, चटणी 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 भाकर आणि मिरचीचा तुझेचा मुखात घास देवा होता अमृताचा. परतून येऊ दे काळ तो सोन्याचा, परतून येऊ दे काळ तो सोन्याचा, झोपडी मधल्या श्रीमंत माणसाचा. निसर्गराजा कोपला कधी तू घाव घाली, निसर्गराजा कोपला कधी तू घाव घाली. अशी दशाया कलियुगाची झाली, अशी दशाया कलियुगाची झाली. बघा उघड निदान अंतरंगातला देव भेटेला. हॅलो काय माझा केला तो तुम्ही राहतो माऊलीच्या गावात तो डोलतो मथलेल्या शिवारात गोकुळ्या गोपीच्या कली बोलतो गाठुली कोसला भातो नाचले त्यान बाजाऊ ओई माटी कधी आंगळ्याच्या करी देवली लागले कोकिलावर तोलणाऱ्या जगाताई कोसावर वाहतो तो या एका पाशाने तो सांग पावलगा. Hey, guys!
भावना 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 ते सांग भावना